महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा मराठवाड्यामध्ये येतो. आपण ह्या परभणी जिल्ह्याची माहिती बघत आहोत. परभणी जिल्ह्याची भौगोलिक रचना, हवामान, नद्या, माती, नैसर्गिक साधन संपत्ती व पर्यावरण. परभणी जिल्ह्याची भौगोलिक माहिती बघता भूस्थान, हवामान, नद्या, माती व नैसर्गिक पर्यावरण हे बघू. परभणी जिल्हा हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याची भौगोलिक रचना, हवामान आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. परभणीचा संपूर्ण विकास हा त्यांच्या भूप्रदेश, नद्यांचे जाळे, मातीची सुपीकता आणि हवामानाच्या स्वरूपाशी घट्टपणे जोडलेला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याची भौगोलिक माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य-पूर्व भागात मराठवाडा प्रदेशात स्थित आहे. जिल्ह्याचे भौगोलिक स्थान साधारणपणे 19°16' ते 20°47' उत्तर अक्षांश आणि 76 पूर्व रेखांश यामध्ये येतो. परभणी जिल्ह्याच्या सीमा पुढील प्रमाणे आहेत. उत्तरेस हिंगोली जिल्हा, ईशान्येस बुलढाणा जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा, पश्चिमेस बीड जिल्हा. ही भौगोलिक स्थिती परभणीला मराठवाड्याच्या मध्यवर्ती भागात एक महत्त्वाचे स्थान देते. जिल्हा अंतर्गत दळणवळणासाठी हे स्थान उपयुक्त ठरले असून ऐतिहासिक काळापासून व्यापार आणि स्थलांतरासाठी परभणीचा वापर होत आला आहे. परभणी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 6,511 चौरस किलोमीटर इतके आहे. प्रशासकीय दृष्ट्या जिल्हा हा विविध तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, सेलू, सोनपेठ, पालम, मानवत, पूर्णा हे तालुके जिल्ह्यात समाविष्ट आहेत. या तालुक्यांची भौगोलिक रचना थोडीफार वेगळी असली तरी संपूर्ण जिल्हा पठारी स्वरूपाचे भूविभाग अधिक प्रमाणात आढळतात. परभणी जिल्हा हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. त्यामुळे येथील भूप्रदेश प्रामुख्याने सपाट ते सौम्य उताराचा आहे. उंच पर्वतरांगा किंवा खोल दऱ्या येथे फारशा आढळत नाहीत. जिल्ह्याचा भूभाग साधारणपणे 400 ते 600 मीटर उंचीचा आहे. भूप्रदेशाची ही रचना शेतीसाठी अनुकूल असली तरी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही भागात लहान टेकड्या, डोंगर रांगा आणि उताराचे प्रदेश दिसून येतात, परंतु त्यांचे प्रमाण मर्यादित आहे. परभणी जिल्ह्याची माती ही मुख्यतः काळी असून तिला रेगूर माती म्हणून ओळखले जाते. ही माती बेसाल्ट खडकांच्या झिजेमुळे तयार झाली. काळी माती पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने कापूस, ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा यासारख्या पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. काही भागात मध्यम, काळी आणि हलकी मातीही आढळते. नद्यांच्या काठावर गाळाची माती आढळते, जी भाजीपाला आणि इतर नगदी पिकांसाठी उपयुक्त आहे. मातीची सुपीकता हा परभणी जिल्ह्याचा मोठा भौगोलिक लाभ आहे. मात्र अतिवापर, रासायनिक खतांचा अतिरेक आणि पाण्याची कमतरता यामुळे काही भागात जमिनीची गुणवत्ता कमी होत असल्याचेही दिसते. नद्या आणि जलस्रोत बघता परभणी जिल्हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. गोदावरी ही जिल्ह्याची थेट वाहत नसलेली नदी तरी तिच्या अनेक उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जर परभणी जिल्ह्याच्या प्रमुख नद्या बघितला तर पूर्णा नदी, दुधना नदी, काळा नदी, गोदावरीच्या इतर लहान उपनद्या. पूर्णा नदी ही जिल्ह्याची सर्वात महत्त्वाची नदी आहे. ती जिंतूर आणि गंगाखेड परिसरातून वाहते. दुधना नदी ही सेलू आणि आसपासच्या गावात शेतीसाठी उपयुक्त आहे. या नद्यांवर लहान मोठे बंधारे, तलाव आणि जलसाठे उभारण्यात आले आहेत. मात्र पावसाचे प्रमाण
अनियमित असल्याने अनेकदा या नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. परभणी जिल्ह्याचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे. जिल्ह्यात मुख्यतः 3 ऋतू स्पष्टपणे अनुभवास येतात: पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. मे महिना हा सर्वात उष्ण असतो. पावसाळा जून ते सप्टेंबर दरम्यान असतो. जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान सुमारे 800 ते 900 मिलीमीटर इतके असते. पावसाचे वितरण अनियमित असल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात मान्सूनवर अवलंबून असते. काही वर्षी अतिवृष्टी तर काही वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. हिवाळा तुलनेने सौम्य असतो आणि तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत घसरते. वन संपत्ती आणि जैवविविधता बघता परभणी जिल्ह्यातील वनक्षेत्र मर्यादित आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग शेतीखाली असल्यामुळे नैसर्गिक जंगलाचे प्रमाण येथे कमी झाले आहे. तरी काही भागात झुडपी जंगल, गवताळ प्रदेश आणि स्थानिक वृक्षराजी आढळते. प्रमुख इथे जर वृक्ष प्रकार बघितले तर इथे बाभूळ, नीम, पिंपळ, बोर, आंबा वन्यजीवनात आहे. वन्यजीवनात ससे, कोल्हे, लांडगे, विविध पक्षी आणि सरपटणारे प्राणी येथे आढळतात. जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आजच्या काळातील एक मोठी गरज बनलेली आहे. नैसर्गिक साधन संपत्ती ही परभणी जिल्ह्यात खनिज संपत्ती फारशी आढळत नाही. बेसाल्ट खडक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बांधकामासाठी दगड उपलब्ध होतो. वाळू, मुरुम यांचा वापर स्थानिक पातळीवर होतो. पाणी ही जिल्ह्याची सर्वात महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती आहे. भूजल पातळी काही भागात खोल गेली असून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक झाले आहे. पर्यावरणीय समस्या जर बघितल्या तर परभणी जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख पर्यावरणीय समस्या पुढील प्रमाणे आहेत: अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळी घट, जमिनीची धूप, वृक्षतोड. हवामान बदलाचा परिणाम. या समस्यांचा थेट परिणाम शेती, पाणी पुरवठा आणि मानवी जीवनावर होत आहे. त्यामुळे जलसंधारण, वृक्ष लागवड आणि शाश्वत शेती पद्धती यांना महत्त्व देणे गरजेचे आहे. भौगोलिक घटकांच्या मानवी जीवनावर परिणाम बघितला तर परभणी जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि हवामान येथील लोकांच्या जीवनशैलीवर मोठा प्रभाव टाकते. शेती हा प्रमुख व्यवसाय असून पीक पद्धती पावसावर अवलंबून आहेत. दुष्काळ आणि पाण्याच्या कमतरतेमुळे स्थलांतर, आर्थिक अडचणी आणि सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. तरीही सुपीक माती, मेहनती शेतकरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने परभणी जिल्हा शेतीमध्ये महत्त्वाचे स्थान टिकवून आहे. परभणी जिल्ह्याची भौगोलिक रचना ही त्याच्या इतिहास, संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा पाया आहे. पठारी भूभाग, काळी सुपीक माती, गोदावरी खोऱ्याशी संबंधित नद्यांचे जाळे आणि उष्ण हवामान या घटकांनी परभणीचे स्वरूप घडवले आहे. योग्य नियोजन आणि पर्यावरण संवर्धनाचा माध्यमातून या भौगोलिक वैशिष्ट्याच्या शाश्वत विकासासाठी उपयोग करणे ही काळाची गरज बनलेली आहे.